हो, लोकसभा सचिवालयाकडून काल पक्षांच्या कार्यालयाचं वाटप झालं. शिंदेना जे कार्यालय मिळालं त्यात शिवसेना शिंदे असं लिहिलेलं आहे. त्यावर त्यांच्यापेक्षा काही खासदारांनी आक्षेप नोंदवला. बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन बाळासाहेब ठाकरेची आयडेंटिटीचा वापर करून, ओळखीचा वापर आणि बाळासाहेबांच्या किमयाचा वापर करून राज्यभर ते फिरले आणि लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी बाळासाहेबांचा फोटो वापरला. आता जर ते शिंदे हे नाव लिहून त्या शिवसेनेची ओळख शिंदे गट असं जर करत असतील तर शिंदे गटाला आणि शिवसेना शिंदे यांना विधानसभेमध्ये यांची ताकद काय आहे, यांची किमया काय आहे, यांची पॉप्युलॅरिटी काय आहे आणि या नावाला वलय किती आहे हे विधानसभेमध्ये दिसेल. जनता यांना दाखवून देईल. शरद पवार गटाचं कार्यालयच मिळालेलं नाही. अजित पवार गटाला कदाचित जेवढं दुखवता येईल तेवढ्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम भाजपकडून सुरू आहे. ती जखम एवढी मोठी झाली पाहिजे, मीठ चोळून चोळून ते कधी न भरून निघणारी जखम तयार झाली की आपोआप तो माणूस दूर करता येतो. अशी काही त्यामागची स्ट्रॅटेजी असावी. 125 जागांवर महाविकास आघाडीची सहमती झाली असं बाळासाहेब थोरात म्हणाले. बैठका झाल्या. उर्वरित जागांची गणेशोत्सवानंतर होणार. कशी परिस्थिती? नाही, काही जागा निश्चितपणे चर्चेमध्ये अडचणीच्या नाही. त्यामुळे अनेक जागावर एकमत आहे आणि आम्ही ज्या जागा मागितल्या त्यांनी त्या मागितल्या नाहीत, त्यांनी ज्या मागितल्या त्या शिवसेनेने मागितल्या नाही, शिवसेनेने जे मागितले ते आम्ही मागितले. अशा 125 जागावर कुठेही अडचण नाही. पुढची बैठक या महिन्याच्या मध्ये होते गणपती विसर्जनानंतर आणि त्यावेळेस बऱ्यापैकी जागा वाटपांचा प्रश्न निघालेला दिसेल. भाऊ, तुमचा घटक पक्ष असलेला शिवसेना राज्यामध्ये मुस्लिम बहुल भागामध्ये मुस्लिम उमेदवार देणार आहे. अंबादास दानवेंनी तसं सांगितलं देखील आहे. हिंदुत्ववादी शिवसेनेकडनं मुस्लिम उमेदवार कशा प्रकारे बघतात? शाबीर शेख नव्हते शिवसेनेकडून. आता भाजपमध्ये हिंदुत्ववादी आहे तर त्यांच्याकडे त्यांचे प्रवक्ते मुसलमान नाही आहे. हा कसला वाद आहे? हिंदुत्व हा एक विचार आहे, त्याला धर्माशी जोडता कामा नये. हिंदुत्व हा एक आणि पक्षाचा एजेंडा कुठल्या जातीवर आणि धर्मावर आधारित होऊ शकत नाही. या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये हिंदू, मुस्लिम, दलित असा भेदभाव करता येणार नाही. तुम्हाला मत मागताना तुम्ही जर या एजेंड्यावर जाणार तर तुम्हाला निवडणूक लढण्याचा अधिकार सुद्धा तुम्ही गमावून बसणार आहात. त्यामुळे शिवसेनेने जर मुस्लिम उमेदवार देण्याची तयारी असेल तर मला काही त्यात वावगं वाटत नाही. ते लोकशाहीला म्हणतात, ते संविधानाला म्हणतात, असं त्याचा अर्थ. तुमच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये 3 तास चर्चा झाली आणि बहुतेक जागा वाटपाच्या बाबतीत त्याच्या बाबतीत पण फडणवीस 3 तास म्हणजे मुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे. पण फडणवीस गैरहजर होते. त्यांचे बॅनर फाडले जात आहेत, त्यांच्या बॅनरवर काळा पडदा टाकला जातोय. ते खुद्द बारामतीमध्ये काल त्यांची संयुक्त प्रेस झाली, त्यामध्ये अजित पवारांनी एकदाही मुख्यमंत्र्याकडे बघितलं नाही. सगळ्यांचे चेहरे पूर्णतः पडलेले होते. त्या चेहऱ्यावर तेज नव्हता. सत्तेच्या खुर्चीवर बसणाऱ्यांना चेहऱ्यावर तेज दिसतो. चेहरे पडलेले आहेत. परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या प्रवासामध्ये अधिकाधिक काय मिळवता येईल यासाठी हा सगळा वाद सुरू आहे. श्रेयवाद कोणी कितीही काही म्हणत, पण श्रेयवादाची लढाई आणि सत्तेच्या लढाईमध्ये कमकुवत दुवा जो असतो त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे.
कदाचित त्यामध्ये पहिला नंबर हा अजित पवारांचा असेल आणि दुसरा नंबर त्यानंतर एकनाथ शिंदेचाही असेल. या समन्वय बैठकीमध्ये फडणवीस गैरहजर होते. इथल्या महत्वाच्या विषयावर चर्चा होत असताना आता फडणवीसांच्या वर महाराष्ट्रात दिल्लीतून अनेक नेते पाठवले गेलेले आहेत. त्यांच्यावर वाच ठेवायला आहे की त्यांचा सहभाग कमी करायला आहे, त्यांना त्यांचा अधिकार कमी करायला आहे. यावरून हे दिसतं की त्यांचे पंख छाटण्याचं काम पद्धतशीरपणे हायकमांड करते आहे आणि दिल्लीच्या दोनही मोदी शहा जोडींना जर माणूस उपयुक्त नसेल तर त्याला बाजूला सारायची त्यांची नेहमीची पद्धत आहे.